अशांचा मी कधी विचार करत नाही. मी गेली 35-40 वर्ष. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक 3च्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत 1,14,625 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकास मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार चाकण परिसरातील नाणेकरवाडी व मुटकेवाडी या ठिकाणी अवैध मद्य विक्री अड्ड्यावर छापा टाकून 25 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सदर ठिकाणी देशी दारू पॉवरलाईन पंच मद्याच्या 180 मिली आणि 90 मिली क्षमतेच्या एकूण 644 बनावट सीलबंद बाटल्या तसेच विदेशी मद्याच्या बनावट 71 सीलबंद बाटल्या व बनावट दारू बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य असं सर्व मिळून 1,14,625 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अहमद साब पठाण व हरीश ब्रिजेश कुमार चंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. खेड न्यायालय यांच्यासमोर आरोपींना हजर केलं असता न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करून आरोपींची रवानगी येरवडा कारागृह पुणे येथे केली आहे. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित मद्य, बनावट मद्य, गावठी हातभट्टी दारू निर्मिती आणि दारू विक्रीमुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. याबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे. चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील भोसे तालुका खेड गावातून एका घराचे लॉक तोडून आतमध्ये प्रवेश केलेल्या चोरट्यांनी 60,000 रुपये किमतीच्या 2 सोन्याच्या अंगठ्या आणि 10,000 रुपयांची रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. याबाबत चाकण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील राजगुरुनगर, चाकण व आळंदी पालिकांमध्ये अपक्ष उमेदवार यांना बुधवारी 26 नोव्हेंबर 2025 रोजी चिन्हांचे वाटप करण्यात आले. टीमही पालिकांमध्ये उमेदवारांनी गर्दी केली होती. खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक, आंबे ओहळ वस्ती या ठिकाणी शेतकरी ज्ञानेश्वर बबन तनपुरे यांच्या घराच्या परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याचे स्थानिक नागरिकांनी पुणे लाईव्हला कळवले आहे. त्याचप्रमाणे खेड तालुक्यातील शेलू परिसरातील नदीवर मंगळवार रात्री बिबट्या आढळून आला असल्याचे स्थानिकांनी पुणे लाईव्हला कळवले आहे. आज दिनांक 26 संध्याकाळचे 6 वाजायला आले. भामा आस्केटदार नाव बिबट्याचं दर्शन झालेलं आहे. बिबट्यांच्या संख्येत अचानक मोठी वाढ. खेड तालुक्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. निमगाव, खंडोबा तालुका खेड येथे एका 4.5 वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले आहे. या चिमुकल्याचे नाव देवांश योगेश गव्हाणे आहे. या भागात ऊसाची शेती सर्वाधिक आहे. ऊसाच्या शेतात लपून बसलेले बिबटे बाहेर पडू लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. परंतु दरवर्षीपेक्षा यंदा बिबट्याच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचंही ग्रामस्थांचं म्हणणं आहे. ही वाढ कशामुळे झाली याबाबत कोणाकडेही उत्तर नाही. प्रशासनाकडून आता बिबट्यांना रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. प्रशासनाकडून या तालुक्यांना पिंजरे पुरवले जात आहेत. वन विभागाचे अधिकारीही या भागात तैनात आहे, परंतु बिबट्यांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. निमगाव येथील भगत वस्ती येथे दिनांक 25 रोजी रात्री 8 वाजता घराबाहेर खेळत असताना देवांश गव्हाणे यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि मानेला धरून 100 फूट फरफटत नेले. दरम्यान आई बाहेर आली आणि जोरजोराने ओरडायला लागली. तिच्या आवाजामुळे बिबट्या भेदरला आणि तो पळून गेला. मानेला बिबट्याचे दात लागून जखमी झाली आहे. गेल्या 2 महिन्यापासून निमगाव, दावडी, रेटवडी या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून अनेकांच्या घरातून कोंबड्या, कुत्रे, बकऱ्या फस्त झाल्यात. या परिसरात दिवसाढवळ्याही बिबट्याचे दर्शन होत असल्याचं शेतकरी सांगत आहेत. बुधवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी याच परिसरात दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास शेतात पिकांना औषधे फवारणीचे काम करणाऱ्या ठाकर समाजाच्या संतोष तानाजी बांगर आणि पत्नी मीना काम करत असताना पत्नी मीना यांच्या 10 फुटावर बिबट्या येऊन झडप घालण्याच्या तयारीत असताना पती संतोष याने पाहताच आरडाओरडा केल्याने विघ्न टळले. वन विभागाने या ठिकाणी 2 पिंजरे लावले असून शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी याच भागातील भोंडवे वस्ती परिसरात यश भोंडवे या 16 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. या ठिकाणी पिंजरे लावूनही बिबट्या हुलकावणी देत असून 4 दिवसात बालकावर हल्ला झाल्याने मात्र रेटवडी, निमगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. खेड तालुक्यातील पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांनी देखील लक्ष घातले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार मनीषा सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रचारासाठी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाकणमध्ये येणार आहेत. शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी दुपारी चाकणमध्ये मार्केटच्या भव्य प्रांगणात उपमुख्यमंत्री शिंदे यांची सभा होणार आहे. विजयाचा विश्वास असलेल्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार मनीषाताई सुरेशभाऊ गोरे यांनी संपूर्ण चाकण शहरात प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे.
चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 निवडणुकीतील शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा सुरेशभाऊ गोरे यांनी तसेच सर्व प्रभागातील शिवसेना पक्षाच्या उमेदवार यांनी प्रचाराचा धुराळा उडविलाय। आज प्रभाग नंबर 10 बोल्हाई माता मंदिर येथून प्रचारास सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य व नगरसेवक नितीन गोरे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा गोरे, प्रभागातील उमेदवार व मोठ्या संख्येने युवा, महिला आणि नागरिक प्रचारात सहभागी झाले। प्रत्यक्ष मतदार यांच्या गाठीभेटी घेऊन अडीअडचणी समजून घेत तसेच नगर परिषदेच्या माध्यमातून आजपर्यंत झालेल्या कामकाजाचा लेखाजोखा समोर ठेवून आणि भविष्यात होणारा सर्वांगीण शाश्वत विकास याबाबत आश्वासन दिले। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीनभाऊ गोरे यांच्या पाठपुराव्यातून चाकण शहरातील विविध झालेली विकास कामे, चाकणसाठी पिण्याचे पाणी राखीव करणे, नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर, जाचक करवाढ रद्द, मुख्यमंत्री सहायता निधी, आयुष्मान आरोग्य कार्ड, लाडकी बहीण योजना यामुळे नागरिक उत्स्फूर्तपणे शिवसेना पक्षाच्या उमेदवार यांना पाठिंबा व्यक्त करत आहेत। मतदाराच्या मतदानरूपी आशीर्वाद यामुळे विजय निश्चितच असल्याचा विश्वास यावेळी मनीषा गोरे व प्रभागातील सर्वच अधिकृत उमेदवार यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे। चाकण नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीनं खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चाकण शहरातून भव्य प्रचार यात्रा काढण्यात आली होती। चाकण शहरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्री वाडेकर, प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार साजिद सिकिलकर, मंजुळा कोतारणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पुणे लाईव्ह सोबत बोलताना माजी आमदार मोहिते पाटील काय म्हणालेत जाणून घेऊयात। पक्षामध्ये किंवा राजकारणामध्ये काही जातात, काही येतात येणाऱ्याची सुद्धा बेरीज करा। एखादे 2 कार्यकर्ते गेले असतील तर नवीन किती कार्यकर्ते पक्षामध्ये आले हेही तुम्ही पहा। शेवटी राजकारणातले जो आपल्या स्वतःचे ॲडजस्टमेंट पाहत असतो, त्याप्रमाणे काही लोकांनी कदाचित तो विचार केला, काही पैशाचा विचार केला असेल, अशांचा मी कधी विचार करत नाही। मी गेली 35-40 वर्षाच्या राजकारणामध्ये आरामचा कधी विचार केलेला नाही। मी राजकारणामध्ये पायरून राजकारण करत असतो, त्यामुळं मी स्वतः कधी विचलित होत नाही। आलेल्यांचा विचार करायचा, गेलेल्यांचा कधी विचार करायचा नाही। त्यामुळे चाकण नगरपालिकेवर माझ्या सगळ्या सहकार्याच्या सोबत मी 100% झेंडा लावेल, एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो। राजगुरुनगर तर आज विन झाल्यासारखेच आहे। किरण आहे सारखा उमेदवार त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाला म्हणून आहे, त्यामुळं चाकणमध्ये राजगुरुनगरमध्ये काय अडचण नाही। आळंदीमध्ये सुद्धा प्रकाश एकदम अत्यंत चांगला चेहरा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळं आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर या तिन्ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंकतोय। राजगुरुनगर येथील खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला। संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन यावेळी करण्यात आले। मुंबईत 26/11/2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवान आणि नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रासे येथे संविधान दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। राजगुरुनगर येथे जाणीव जागृती मंच आणि चासकमान पाटबंधारे उपविभागाच्या वतीने संविधानाचा 75वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। चाकणमधील श्री शिवाजी विद्या मंदिर येथे संविधान दिनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण तालुकाभर विविध संस्था आणि प्रशालांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। चंपाषष्ठी निमित्ताने खेड तालुक्यातील श्री क्षेत्र निमगाव, श्री क्षेत्र खरपुडी, राजगुरुनगर येथील माळावर आणि चासकमान धरण परिसरातील श्री क्षेत्र कडथे, चाकणमधील खंडोबा माळावरील खंडोबा मंदिर येथे खंडोबा देवाचा उत्सव धार्मिक कुलाचार, तेलवण हळदी करून संपन्न करण्यात आला। नैवेद्य म्हणून बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत करण्यात आले। जागरण गोंधळ, धार्मिक विधी करत भाविकांनी तळी भंडारा उधळत खंडोबाचे दर्शन घेतले। मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यानंतर पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर रोजी आहे। यावेळी धार्मिक व्रत कैवल्य घराघरात सुरू होता। घराघरात देवीची प्रतिष्ठापना करून 5 फळे आणि फुलांचे हारासह फुलांची वेणी सजावट करण्यासाठी बाजारात साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती। मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवारी महिला धार्मिक विधी करून साजरा करताना या महिन्यात घरातील होणारा मांसाहार टाळला जातो।
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी नवीन खंडाळा बावडा म्हणजेच पंचगंगा कांद्याची आवक सुरू झाली आहे. 2.5 महिन्यात येणाऱ्या या कांद्याला अवघा 5 रुपये किलो असा भाव मिळाला आहे. याबाबत शेतकऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की लांबलेल्या पावसामुळे कांदा पिकाची पुरेशी वाढ झाली नाही, त्यामुळे कांदा फुगला नाही. त्याचा परिणाम उत्पन्नावर देखील झाला. उत्पादन खर्च वाढून प्रत्यक्ष उत्पन्न मात्र पुरेसे मिळाले नाही. अर्धा एकर क्षेत्रात अवघ्या 20 ते 25 कांद्यांच्या गोणी एवढेच उत्पन्न हाती आल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. पिंपळे जगताप. हा कोणता कांदा आहे? हा आपला हे खंडाळा. किती महिन्यात आला कांदा? 2.5 महिन्यामध्ये. 2.5 महिन्यात आला. काय काय भाव मिळाला त्या कांद्याला? 5 रुपये भाव मिळाला. 5 रुपये. 5 रुपये. 21 पिशा आणल्या. अर्धा एकर कांदा. किती एकरात केला होता? किती उत्पन्न निघालं? आम्ही 1-1.5 एकर कांदे लावले होते. तर अर्धा एकरामध्ये आम्हाला 21 पिशी कांदा निघाला. पावसामुळे माल खराब झाला आणि म्हणजे त्याचं हे पण परवडलेलं नाही. आपलं खर्च पण भागला नाही त्याचा. आणि कांदे पण फुगलेले दिसत नाही. काय प्रकार? कांदे फुगले नाही पावसामुळं, वातावरणामुळं, सततच्या पावसामुळं कांदा खराब झाला आणि फुगलाच नाही माल जास्त. गरम पिंगळी गाव नारोडी. काय आणले तुम्ही आज मार्केटला? हे कांदे आणले हे बघा, 29 पिशव्याचं वकले. परत हे 7, 8, 6, 2 असे. काय आहे बाबा, एक लय अवघड झाले बरं. आपलं गाव मरावा झाला असं झालं बरं. काय सांगायचं आता हे तुम्हाला. हे चारणे सुद्धा मिळती नाहीत. लेकरं मला कपडे सुद्धा नाही. काय कसं करावं आम्ही, कसं जीवन जगावं सांगा. हा कधी केलेला होता कांदा तुम्ही? हा कधी केलेला होता कांदा? कांद्या आपल्या ह्या पुढच्या महिन्यात 12 महिने झाले कांद्याला. म्हणजे हा ठेवला होता साठवणुकीचा हा, कांदा आहे हा. तुमच्याकडचा. आज काय भाव मिळाला तुम्हाला? आज ते काय 1100 रुपयाने गेला. काय अपेक्षित होता भाव तुम्हाला? हा काय अपेक्षित काय होता भाव तुम्हाला? भाव आता अपेक्षित 30 रुपयापर्यंत होता. पण काय करायचं सांगा. कसं जगावं शेतकऱ्यानं, कसं जगावं बाबा. हा परमार्थ करावं का हे करावं, कसं करावं. हा कुठून आले म्हणले तुम्ही? गाव कोणतं? नारोडी. चास नारोडी, हा आंबेगाव तालुका. आंबेगाव तालुका. बरं. लय अवघड झाले बरं, लय अवघड. अजून 200 पिशे आले साहेब काय बरं का असे. चाकण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मधील प्रभाग क्रमांक 9 येथील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार अनिता श्रीराम घोगरे यांनी पुणे लाईव्ह कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी आपला विजय निश्चित असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष शेखर घोगरे यांनी शहरातील विकास कामांचा आढावा घेत विजयाची खात्री असल्याचं सांगितलं. नमस्कार, मी शेखर श्रीराम घोगरे, माजी नगराध्यक्ष चाकण नगर परिषद. या येत्या निवडणुकीसाठी सन 2025-2030 मध्ये साठी आमच्या मातोश्री सौ अनिता श्रीराम घोगरे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून प्रभाग क्रमांक 9च्या अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या आईला सौ अनिता श्रीराम घोगरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर सन 2015 साली आपण सर्वांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला याच प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि मी भरघोस मतांनी त्या ठिकाणी विजयी झालो आणि आपल्या सर्वांच्या विश्वासावरती मी या प्रभागाचा कायापलट केला. तदनंतर स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या माध्यमातून आणि यांनी मला जी संधी दिली त्यामुळे मला या चाकण नगर परिषदच्या नगराध्यक्षपदाची देखील संधी मिळाली. नगराध्यक्ष असताना देखील मी या चाकणचा विकास करण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला आहे. सुरेश भाऊंच्या माध्यमातूनच आपण भामा आसखेड धरणातून चाकण शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी भामा आसखेड धरणात पाणी आरक्षित केलं. त्यानंतर 68 कोटीची स्कीम त्या ठिकाणी सुरेश भाऊंच्या माध्यमातूनच आपण मंजूर केली होती. त्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल झाला आणि ती स्कीम मोठ्या प्रमाणात वाढली. चाकणचे जे काही रस्त्याचे प्रश्न होते, पाण्याचे प्रश्न होते, सांडपाण्याचे प्रश्न होते, या सर्व प्रश्नांवरती खऱ्या अर्थानं आपण मात करण्याचा प्रयत्न केला. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपण चाकण 1 नंबरला त्यावेळेस घेऊन गेलो होतो, परंतु मधल्या काळात प्रशासन असल्यामुळं थोड्याशा अडचणी झाल्या. चाकण नगर परिषदच्या माध्यमातून मी नगराध्यक्ष असताना प्रभाग क्रमांक 9चे
रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज या ज्या काही सोयी आहेत, मूलभूत लोकांच्या ज्या गरजा आहेत, या गरजा खऱ्या अर्थाने मी 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तीच संधी आमचे मातोश्री सौ अनिता श्रीराम घोगरे यांना आपण द्यावेत अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. नगराध्यक्ष असताना देखील मी 24 तास ऑन ड्युटी असायचो. ज्यावेळेस नागरिकांचे फोन यायचे, नागरिक ज्या वेळेस नागरिकांना माझी गरज असायची, मी खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी उभा राहिलेलो आहे. आणि आज तीच संधी माझ्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून आमच्या मातोश्री सौ अनिता श्रीराम घोगरे प्रभाग क्रमांक 9च्या अधिकृत उमेदवार, त्यांना आपण मशाल या चिन्हावरील बटन दाबून विजय करण्याचं मी आपल्याला आवाहन करतो. आई म्हणजे मी आणि मी म्हणजे आई, अशा पद्धतीने आपण सहकार्य कराल अशी मला अपेक्षा आहे. पुढच्या काळामध्ये आपल्या भागाच्या विकासासाठी काय काय तुमचं योजना आहे? सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये आपण लाईट असेल, रस्ता असेल, पाणी असेल, ड्रेनेज असेल, म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये आपण रस्ता देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक भागामध्ये पाणी पुरवण्याचा, लाईट देण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या काही संकल्पना आहेत. आपण युवकांसाठी लायब्ररी करणार आहोत, त्यानंतर व्यायामशाळा करणार आहोत आणि एक कम्युनिटी हॉल देखील करणार आहोत की ज्यामध्ये गोरगरीब जनतेचे साधारणतः एक लग्न होईल, वाढदिवस होतील किंवा कुठलेही धार्मिक सामाजिक कार्यक्रम होतील, अशा पद्धतीचं आपण एक कम्युनिटी हॉल सुद्धा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. खंडोबाच्या माळावरती एक पाण्याची टाकीचा आपण प्रस्ताव तयार केलेला आहे. संपूर्ण प्रभाग हा ज्या लाईटीच्या तारा आहेत, विद्युत वाहिन्या, त्या सर्व अंडरग्राऊंड करण्याचा प्रस्ताव आजही नगर परिषदमध्ये पेंडिंग आहे. निवडून आल्यानंतर प्रथम आपण तोच विषय मार्गी लावणार आहोत. सर्व तारा ज्या आहेत त्या अंडरग्राऊंड करणार आहोत आणि सुशोभीकरण करणार आहोत प्रभागाचं. अनेक ठिकाणी झाडं लावणार आहोत, अनेक ठिकाणी गार्डनिंग करणार आहोत आणि स्वच्छतेला प्राधान्य देऊन येणाऱ्या काळामध्ये प्रभाग 100% कसा स्वच्छ राहील या दृष्टिकोनातून आम्ही नियोजन केलेलं आहे. या भागातील खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब असतील, स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे असतील, त्याचप्रमाणे विद्यमान आमदार बाबत शेठ काळे असतील, यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवारी देऊन काम करण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे संपूर्ण गोरे कुटुंबीय असेल यांचं देखील मी आभार मानतो. त्याचप्रमाणे जुना जो चक्रशीर रस्ता आहे, पायरी मार्ग, त्या पायरी मार्ग देखील आपण चाकण नगर परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून जुना पायरी मार्ग अत्यंत व्यवस्थित आणि उत्कृष्ट पद्धतीने बनवलेला आहे. तोही आपण सर्वजण पाहू शकता. त्या ठिकाणी एक 52 लक्ष रुपये खर्च करून एक नवीन पूल देखील आपण त्या ठिकाणी बांधलेला आहे. म्हणजे इकडनं खंडोबा मंदिर असेल आणि तिकडे चक्रेश्वर मंदिर असेल, या दोन्हीकडे जाणारा जो मार्ग आहे तो देखील माझ्या काळामध्ये झालेला आहे. नमस्कार, मी सौ अनिता श्रीराम घोगरे, प्रभाग क्रमांक 9चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार. तुम्ही प्रभागासाठी काय काय करणार आहात? आता तसेच माझ्या मुलांनी भरपूर कामं केलीत. माझा मुलगा म्हणजे शेखर भाऊ घोगरे यांनी भरपूर कामं केलीत. त्या कामाला अजून गती करण्यासाठी मी उमेदवारी घेतलेली आहे. भाऊंनी भरपूर कामं केलेली, ड्रेनेज केलेत, रोड केलेत, प्रत्येकाच्या ह्याला उभे राहिलेले आहेत, संकटाला, प्रसंगाला. कोविडमध्ये सुद्धा भरपूर त्यांनी कामे केलेली आहेत. कोविडमध्ये बाहेर जाणाऱ्या लोकांना बस सुविधा करून दिलेल्या आहेत. प्रत्येकाला व्यवस्थित त्यांच्या घरी पोहोचवलेलं आहे. अशी भरपूर कामं केलेली आहेत भाऊनी आणि त्याच्या माध्यमातून अजून मीही खूप कामं करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रभागातल्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? तुम्ही प्रभागासाठी काय काय करणार आहात पुढच्या काळामध्ये? लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी गार्डन आणि कार्यक्रमासाठी कम्युनिटी हॉल, खंडोबा माळावरती पाण्याची टाकी करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत. खेड तालुक्यात निवडणूक प्रचाराचा धुराळा उडाला आहे. चाकण, आळंदी व राजगुरुनगर पालिकांमध्ये निवडणूक प्रचार आता असा शिगेला पोहोचला आहे. यांनी चांगले पहिले काम केले, त्यांच्यानंतर पत्नी उभ्या राहिल्यात, त्यांनाच आम्ही निवडून देऊ. त्या चांगले काम करतील ही आम्हाला खात्री आहे. शालेय कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाच्या मुलींच्या संघाला विभाग स्तरावर प्रथम क्रमांकाचे यश मिळाले आहे.
शालेय कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाच्या मुलींच्या संघाने विभाग स्तरावर प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे. भाजी बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठी तेजी दिसून येत होती. मात्र अचानक गुजरातहून तरकारी मालाची आवक सुरू झाल्याने दर गडगडले आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी तरकारी मालाच्या दरामध्ये घसरण झाली. याबाबत आडत्यांनी सांगितले की महाराष्ट्रातील बाजारात तरकारी मालाचे भाव वाढल्यानं मोठ्या प्रमाणावर गुजरातहून तरकारी मालाची आवक संपूर्ण राज्यभर झाल्यानं दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. चाकण मार्केटमध्ये देखील गुजरातहून तरकारी मालाची मोठी आवक झाली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक ही मोठ्या प्रमाणात आहे. कारण की मधल्या परिस्थितीमध्ये पालेभाज्या फळभाज्यांचे भाव हे तेजीत होते. त्यामुळे गुजरात राज्यामधून पालेभाज्या फळभाज्या हे मोठ्या प्रमाणात आलेले. त्यामुळे बाजारामध्ये 50% भाव डाऊन झालेले आहेत. आज रोजी कोबी असेल कोबी 15 ते 20 रुपये किलो आहे. फुलावरसुद्धा फार 30-35 रुपये होती ती 10 ते 15 रुपये किलो झालेले. वांगीसुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेले. टमाट्याचे भाव 40 रुपये किलो आहे. कारलीसुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे गवार असेल गवारीचे भावसुद्धा कमी झाले. गवार 80 ते 90 रुपये किलो झाले. दुधी भोपळासुद्धा 20 ते 25 रुपये किलो झाले. डांगर भोपळा 15 ते 20 रुपये किलो झालेला आहे. शेवग्याचा भाव मात्र उंचांक आहे. शेवगा 280 ते 300 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे मिरची असेल काळी मिरची 30 ते 35 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे ज्वेलरी मिरची असेल ती 60 ते 70 रुपये किलो आहे. दोडकासुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. शिमला मिरचीसुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे. श्रावणी घोडासुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. वालवरसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा भाव कमी झालेले आहेत. चवळीसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आलेले. तोंडलीसुद्धा 25 ते 30 रुपये किलो झालेले. राजम्याचे सुद्धा भाव कमी झालेले आहेत. राजमा 60 ते 70 रुपये किलो झालेला आहे. पावटासुद्धा 60 ते 70 रुपये किलो झालेला आहे. भेंडीचे भाव कमी झालेले आहेत. भेंडी 40 ते 50 रुपये किलो झालेले. गाजर 25 ते 30 रुपये किलो झाले. घोसाळेसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. बीट 20 ते 25 रुपये किलो आहे. काकडीसुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. तूर 60 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव एकदम डाऊन झालेले आहेत. वाटाणे 60 ते 65 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्या मेथी 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीरीचे भाव एकदम डाऊन झालेले आहेत. कोथिंबीरी 2 ते 5 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल शापूसुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. पालकसुद्धा 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे.